माननीय राकेशजी ओला साहेब, जिल्हा पोलीस अधीक्षक, अहमदनगर जिल्हा। विषय आहे नगर शहर आणि जिल्ह्यात बिघडत चाललेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत। महोदय, नगर शहरात खून, दहशत, लूटमार, तांबेमारी, खुनी हल्ले, रस्ता लूट, दरोडे, अत्याचार, विनयभंग असे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत। या परिस्थितीकडे पोलीस प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे का, की तुमचे कर्मचारी हप्ते घेऊन या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना खुली सूट देत आहेत का, हा प्रश्न शिवसेना या निवेदनाद्वारे विचारत आहे। नगरमध्ये कालच बन्सी महाराज मिठाईवालेचे मालक धीरज जोशी यांना मारहाण करण्यात आली। त्यांच्यावर रात्रीच्या अंधारात जीवघेणा हल्ला करण्यात आला। आता ते रुग्णालयात उपचार घेत आहेत। मागच्याच आठवड्यात नगरमध्ये राहुरी तालुक्यात ॲडव्होकेट आढाव या वकील दाम्पत्याचा अपहरण करून खून करण्यात आला। हे प्रकरण राज्यभर गाजलेलं आहे। नगरच्या तांबेमारी आणि जीवघेण्या हल्ल्यात सराईत सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधींनी कायदा हातात घेतला आणि कसाही नंगानाच केला तरी चालतो का? ओला साहेब, आपण विधी पदवीधर आणि सनदी पोलीस होण्याअगोदर सनदी न्यायाधीश होतात। सामान्य माणसाला न्यायदान कार्य आपण केलेलं आहे आणि आताही कायद्याच्या त्याच प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी आपल्यावर असताना आपल्या हाताखालील अधिकारी आणि कर्मचारी या घटनांकडे दुर्लक्ष करत असल्यानं गुन्हेगारी फावते आहे। आज सामान्य माणूस, गोरगरीब, व्यापारी, उद्योजक आणि मालमत्ता धारक नगरमध्ये जीव मुठीत धरून वावरतो आहे। मध्यंतरी नेता सुभाष चौकातल्या गुगळे नावाचे व्यावसायिक यांना सारसनगर भागात मारहाण झाली। रस्ता लूट करणाऱ्या चोरट्यांनी त्यांच्याकडची रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्याचे दागिने लुटले। या अगोदर 2 जणांना पाईपलाईन रोडवर भिस्तबाग महाल या ठिकाणी अशीच लूटमार झाली। काल बन्सी महाराजचे जोशी यांना मारहाण झालेल्या ठिकाणी तर गावठी कट्टा आणि तलवार पोलिसांना सापडलेली आहे। या घटनांची नोंद आपल्या पोलीस ठाण्यात नियमितपणे होते, पण तपास पुढे जात नाही। पोलीस अधिकारी आणि कर्मचारी काहीच कारवाई करत नसल्यानं गुन्हेगारांना फावतं। काल एका नामांकित शिक्षण संस्थेच्या प्राध्यापकानं आपल्या केबिनमध्ये भूगोलाच्या प्रॅक्टिकल परीक्षेचे 20 पैकी 20 मार्क्स देण्याचं आमिष दाखवून विद्यार्थिनीचा विनयभंग केला। स्त्री अत्याचाराच्या घटनांमध्ये देखील दिवसागणिक वाढ होताना दिसते। गुन्हेगारांना पोलिसांचं भयच राहिलेलं नाही, अशी आजची स्थिती आहे। या घटनांमुळे नगरचं नाव बदनाम होत चाललेलं आहे। या बिघडत चाललेल्या कायदा सुव्यवस्थेकडे आपण जातीने लक्ष घालाल आणि यात सुधारणा कराल असं अपेक्षित आहे। असं न झाल्यास शिवसेनेला रस्त्यावर उतरावं लागेल। जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी म्हणजे हा आमचा कमीत कमी 20वा की 25वं निवेदन असेल या पूर्ण वर्षात। मागील 2023 मधले आपण पाहतोय या नगर शहरात दहशतीचं वातावरण चालू झालेलं आहे। सुरक्षित नगर हा शिवसेनेचा नारा होता, पण आता या ठिकाणी पोलिसांनी सुरक्षित नगर हा नगर शिवसेनेचा नारा होता। आज आपण पाहतोय नगर शहरात ताबेमारी, गुंडगिरी, त्याचप्रमाणे दहशत करण्याचं काम, त्याप्रमाणे विनयभंग, बलात्कार असे अनेक प्रकार घडण्याचं चालू झालंय। परवा दिवशी रात्री एक या नगर शहरातील बन्सी महाराज जोशी परिवार या ठिकाणी त्यांचं सावडीत घर असताना 2-3 गुंड तिकडे कोयते व रिव्हॉल्वर घेऊन त्यांना हाणामारी केली। त्याच्या अगोदर त्या राहुरी जिल्ह्यात 2 वकिलांची हत्या करण्यात आली। त्याच्या अगोदर या नगर शहरात मर्डर झाले। आत्ता आपण इथं बोलतोय या भाषणात, आत्ता या मुलाखतीत आत्ता एक कोयत्याचा हल्ला जस्ट आत्ता कुठेतरी आत्ता झालेला आहे। आता त्याचा मॅसेज आला तर मी मोबाईलवर बघितला। तर नगर शहरात हे चाललं काय? पोलिसांची दहशत कमी, गुंडांची दहशत वाढलेली आहे। पोलिसांची या नगर शहरात अजिबात कोणी जुमानत नाही आहे। पोलिसांना सराहित गुंडे हे पोलिसांना कोणी जुमानत नाही। त्यामुळं तलवार कोयता म्हणजे आता असे झालेली आहे की नगरचं बिहारसारखं झालेलं माहोल आहे। हे म्हणजे चाललं काय हे काय माहीत नाही। एसपींना विचारलं तर आमची कारवाई चालू आहे, आमचं इथं पथक गेलं, आमचं तिथं पथक गेलं। अहो मध्यंतरी आर्म म्हणजे रिव्हॉल्वर विकताना पोरं, लहान पोरं धरले जातात। हे कुठून येतात ते रिव्हॉल्वर? याची माहिती पोलिसांना का नाही भेटत आहे? यांचं गोपनीय कक्ष काय करतोय हे खरं तर माहिती। बरं हे झाले तर या गुंडांना कोणाचं संरक्षण आहे? कोणत्या राजकीय नेते हे करतात ते याचा शोध घेतला पाहिजे। तर हे न घेता नुसतं आपले एखादा सर्वसामान्य माणूस जर गेला पोलीस स्टेशनात त्याची कोणतीही कंप्लेंट घेतली जात नाहीये। तर आज आम्हाला याच्या पोलिसांच्या या कामावर संशय येतोय। तर आम्ही या ठिकाणी एसपींना निवेदन दिलं की या संदर्भात आम्हाला संपूर्ण माहिती द्यावी आणि या जर तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला संरक्षणाची जबाबदारी द्या।
तर आज हे एस पीनं निवेदन दिले, एस पीने आम्हाला आश्वासन दिलं जोशी परिवार या नगर शहरातला क्राईम आम्ही करून दाखवू, आणि जर तुम्ही नाही करू शकत तर आम्हाला आमच्या हातात दांडके द्या, आम्ही शिवसैनिक करून दाखवू शकतो, हे या ठिकाणी सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात नगर शहरातील सर्व आमचे शिवसेनेचे पदाधिकारी एस पींना भेटले. आता तिथं आताच सांगितलं काही जणांनी की ते पिस्तूल, तलवारीन, कोयतेने खेळण्यासारखे नगर शहरात दिसायला लागले. अरे काय चाललं या नगर शहरात? कोण कोणाच्या प्लॉटचा ताबा घेतंय, कोण कोणाचे मर्डर करतंय. आज हे जोशी कुटुंब ह्या नगर शहराला 100-500 वर्षाचा इतिहास आहे. आणि अनिल भैया ज्यावेळेस नगर शहरात होते त्यावेळेस शिवसेनेचं ब्रीदवाक्य होतं संपूर्ण सुविधा आणि संपूर्ण संरक्षण. आज नेमकं ते संरक्षणच लोकांना रस्त्यावर फिरायचं म्हणजे भीती वाटायला लागली. आज व्यापारी भयभीत झालेले आहेत आणि संध्याकाळी घरी जायचं का नाही, घरी थांबायचं का नाही, असा प्रकार या ठिकाणी घडतोय. महिला सुरक्षित नाहीत, व्यापारी सुरक्षित नाहीत, विद्यार्थी सुरक्षित नाहीत. आणि म्हणून आम्ही एस पीला या ठिकाणी जाब विचारण्यासाठी आलो. आम्ही त्यांना सांगितलं जे पकडलेले आहेत, ज्यांची हिस्ट्री आहे ज्या गुन्हेगारांची, त्यांची रस्त्यावरून धिंड काढा. आणि जर तुम्हाला जर जमत नसेल संरक्षण द्यायला तर शिवसेना कटिबद्ध आहे या नगरकरांना संरक्षण देण्यासाठी.